नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की निर्धूर चूल योजना म्हणजेच की निर्धूर चूल वाटप मोफत योजना. तर ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंब या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर चुलीचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर राज्यात म्हणजेच की राज्यामध्ये वायू प्रदूषण तसेच जंगलतोड कमी करणे किंवा या योजनेचे उद्दिष्ट आहे. तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ज्यांना कोणाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर घरबसल्या तुम्ही अर्ज करू शकता. मोफत गॅस नंतर शासनाकडून महिलांना मिळणार की दुर्मुक्त चूल यामध्ये तालुक्यामध्ये की ज्यामध्ये आपण अर्ज करणार आहोत. तुम्हाला सर्वात आधी यामध्ये डॉक्युमेंट कोणते लागणार आहे आपण बघून घेणार आहोत. तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे की आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी पुरावा, मोबाईल नंबर, ईमेल ID, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. अर्ज तुम्हाला वेबसाईटवरती करायचा आहे. म्हणजेच की आपले पुढील माहिती बघण्याआधी त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील अनुसूचित जातीतील कुटुंबे चूल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहे. त्यानंतर ग्रामीण भागातील राहणारे गरीब कुटुंबांना योजनेचा लाभ इथे मिळणार आहे. ज्यांच्याकडे LPG गॅस कनेक्शन नाही, ज्यांच्याकडे बायोगॅस नाही, ज्याचप्रमाणे यामध्ये काही पात्र आहेत. आवश्यकता म्हणजेच की अर्जदार कुटुंब महाराष्ट्राचा मूळचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे व फक्त महाराष्ट्रातीलच कुटुंबातीलच या योजनेचा लाभ इथे दिला जाणार आहे. महाराष्ट्र बाहेरील कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. फक्त अनुसूचित जातीतील कुटुंबांना निर्धूर चूल योजनेचा लाभ दिला जाणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातीलच कुटुंबांना या योजनेचा लाभ इथे मिळणार आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे. अर्जदार कुटुंबाचे केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्धूत चुलीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत त्यांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही. याआधी जर तुम्ही या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला लाभ दिला जाणार नाही, कारण की या योजनेचा लाभ तुम्ही एकच वेळा घेऊ शकता. आवश्यक कागदपत्र यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे, इथे रेशन कार्ड तुम्हाला इथे लागणार आहे आणि रहिवासी दाखला तुम्हाला इथे लागणार आहे. मोबाईल नंबर इथे लागणार आहे आणि पासवर्ड, फोटो, ईमेल ID, उत्पन्नाचा दाखला, जातीचं सर्टिफिकेट, शपथपत्र इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर अर्ज त्यांच्याकडे म्हणजेच की आधार कार्ड, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, ईमेल ID, फोटो, उत्पन्नाचा दाखला, सर्टिफिकेट इत्यादी डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. तुमचा जर अर्ज इथे करायचा असेल तर अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजेच की गरीब कुटुंबात नसल्यास त्यांना इथे रिजेक्ट केलं जाणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला पोर्टलवरती यायचं आहे आणि पोर्टलवरती तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. की धन्यवाद.